भूत स्ट्रॉंग करण्यासाठी भूत कन्यापूजन केलं पाहिजे. पक्ष्यांना हिरवे मूग खायला घाला. गावच्या ठिकाणी जर लोक गरीब असतील तर तुम्ही हरभरे भिजवून बकरीला खायला घातलं तरी तुमचं भूत चांगलं होईल. लाल किताब तुम्हाला सांगतं तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. लाल किताब तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी जोडतो. माणसाला माणसाशी जोडणार आहे लाल किताब. माणसाला निसर्गाशी जोडणार आहे. तर एक रेमेडी सांगाल मला? पहिली रेमेडी सांगते तुम्हाला की गव्हाचं पीठ घ्यायचे जे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतं. गूळ सगळ्यांच्या घरामध्ये असतो. गाईचं तूप, सफेद तेल, 1 चमचा, अगदी जास्त पण नाही. फक्त तुम्ही ते रोज मन लावून केलं पाहिजे. संध्याकाळी करून ठेवलं तरी हरकत नाही. थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ टाका, थोडंसं अर्धा चमचा गाईचं तूप टाका आणि ते गुळाच्या पाण्यामध्ये मळा. छोटासा गोळा होतो. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा. एकदम छोट्या छोट्या गोळ्या. 43 गोळ्या बनवा आणि तुम्ही 43 दिवस सकाळी दिवस उगवल्याबरोबर सूर्य उदय झाल्याबरोबर तुम्ही ते पिंपळाच्या झाडाखाली गोळ्या नेऊन टाका. त्यांचा मंगळ खराब आहे तर त्यांनी 3 धातूची अंगठी घालावी. सोना, तांबा, चांदी हे समान मात्रामध्ये घ्या. ज्यांचा राहू 5 मध्ये असतो त्याला खरंच प्रेम मिळत नाही. ते लोक घरातल्यांसाठी करतात, समाजासाठी करतात, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी करतात. पण ह्यांच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा कोणी त्यांना मदत नाही करत आणि हे प्रेमासाठी आसुसलेले राहतात. हा पितृदोषाचा परिणाम. आणि डिप्रेशनसाठी काय? डिप्रेशन तुमचा गुरु खराब झाल्यानंतर तुम्हाला डिप्रेशन येतं. तुम्ही टेन्शन मध्ये येता ना, अर्थात एवढं कर्ज झालेलं असतं. लोक तुम्हाला विचारत असतात कधी देणार कधी देणार. तुम्हाला डिप्रेशन येणारच. तर ह्या पॉडकास्टमध्ये आता जॉईन झालेत आचार्य राजकिरण मारणे, ह्यांचे मातोश्री जयश्रीताई मारणे. तर त्यांच्याकडनं लाल किताबवरती बराच त्यांचा अभ्यास आहे. तर त्याच्यात पण लोकांना प्रश्न आहेत, ते पण आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर मगाशी आम्ही खूप डिस्कस केल्यात गोष्टी वास्तू रिलेटेड. ज्या प्रकारे आपण ज्योतिष, वास्तू यांचा कशा एकाच नाण्याच्या हे 2 पैलू आहेत. तर लाल किताबची देखील वास्तू असते. जसं 3रं घर दक्षिण दिशा आहे, 1लं घर पूर्व दिशा आहे, 7वं घर नैऋत्य दिशा आहे. तर ह्या प्रकारे 12वं घर आग्नेय दिशा आहे. तर लाल किताबद्वारे देखील वास्तू होते. आपल्याला त्या व्यक्तीला कसे रिझल्ट द्यायचे आहेत शेवटी आपल्याला हे ठरवावं लागतं. तर मॅडम जयश्री ताई ज्या आहेत त्या आपल्याला आता लाल किताब संदर्भात म्हणजे ज्योतिष लाल किताब ह्याची सांगड कशी घालून आपल्याला जीवनामध्ये त्याचे चांगले उपाय करून कसं आपलं जीवन जे आहे ते सुखमय किंवा अडथळे विरहित करता येईल याबद्दल आता चालेल ताई आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन करते. ओके. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर लाल किताबवरती मला पण बरेच क्वेश्चन आहेत. तर सर्वात आधी मला हे विचारायचं आहे, लाल किताब आहे काय? सर, लाल किताब आहे ना एक रहस्यमय ग्रंथ आहे आणि त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये समाधान आहे. लाल किताब ही पंजाबचे रूपचंद जोशी यांनी लिहिलेली आहे. ओके. आणि त्याला बोलतात की रूहों के द्वारा लिखी गई. अच्छा. तर त्यांना संध्याकाळच्या वेळी आवाज यायचे आणि मग ते काव्यामध्ये छंदामध्ये लिहून ठेवायचे, म्हणून त्याला असं बोलतात रूहों के द्वारा लिखी गई. ओके. परत लाल किताब बद्दल खूप गैरसमज आहेत समाजामध्ये. काही लोकांना वाटतं की टोना टोटका आहे, तर असं काही नाहीये. लाल किताबच्या उपायांमध्ये खूप चांगले चांगले आणि साधे साधे सोपे जे गरीब, श्रीमंत आणि कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना करता येतील असे उपाय आहेत. म्हणजे त्यात उपाय आहेत? हा, उपाय आहे. उपाय असेल तर मग मला पैशाबद्दल एक उपाय सांगा. पैशाबद्दल भरपूर रेमेडीज आहेत सर, फक्त करणारा माणूस पाहिजे. अच्छा. त्याच्यासाठी माणसाने संकल्प घ्यावा लागतो, कन्सिस्टन्सी पाहिजे, लगे राहू. असं तुम्ही आज ते काय असं लाल किताबचे उपाय असे नाही आहेत की तुम्ही ताप आला एखादी पेन किलर खाल्ली आणि ताप राहिला. ओके. तुम्हाला एक एनर्जी क्रिएट करायची. तुमचा जो मनी स्टक झालेला आहे, तुम्हाला कुठून काही मार्ग सुचत नाहीये, खूप प्रॉब्लेम मधून तुम्ही जातात, तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी वेगळं कर्म करावं लागणार ना. करेक्ट. याचा अर्थ कुठेतरी तुमची कर्माची दिशा चुकली किंवा काहीतरी जे तुम्ही रोज करताय आणि तुम्हाला जे मिळते तेच तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही तुमच्या कर्मामध्ये काही चेंजेस नाही केले. ओके. तर तुम्हाला त्याचं फळ पण बदलून मिळणार नाही. बरोबर. तर लाल किताब तुम्हाला सांगतं की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तुमच्या कुंडलीनुसार तुम्ही कोणत्या गोष्टींचं दान दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींचं घेतलं नाही पाहिजे गिफ्ट,
कोणत्या देवाची उपासना करायला पाहिजे, कोणत्या देवाची उपासना नाही केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात पूर्वी जे बोलायचं की स्वची जाणीव नाही का, साधू संत वगैरे सांगायचे की ध्यान करा, करेक्ट. स्वतःला ओळखून घ्या. तर हा त्यातलाच प्रकार आहे की तुम्ही काय आहात, तुम्ही काय करण्यासाठी जन्माला आलात ओके. ते जाणून घ्या. लाल किताब तुम्हाला सांगतं तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. लाल किताब तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी जोडतं. माणसाला माणसाशी जोडणार आहे लाल किताब, माणसाला निसर्गाशी जोडणार आहे. तुमच्या कुटुंबातील काही रीतिरिवाज असतात, परंपरा असतात, संस्कृतीशी जोडणार आहे पुस्तक. ओके. ते कधीच तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या देवाची पूजा करू नका. उलट लाल किताबचा पहिला नियम आहे की तुमच्या कुटुंबातले जे काही विधी आहेत की वर्षातून एकदा बाबा पूजा करायची किंवा देवदर्शनाला जायचं किंवा आरती करायची किंवा काय, तर ते करायचंच आहे. ओके. फक्त काही जे योग असतात काही लोकांच्या कुंडलीमध्ये, तर त्यांनाच सांगितलं जातं की तुम्ही देवपूजा करू नका. अच्छा. तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सांगणारी लाल किताब आहे. तर एक रेमेडी सांगाल मला? हो, रेमेडीज मी जनरल रेमेडीज देते सर. जे लोक खूप गरीब आहेत आणि हेही सांगते की समजा मुश्किलने एखाद्या परिवारामध्ये 8 ते 10 हजार इन्कम येतोय किंवा ज्यांच्याकडे काही इन्कमच नाही, तर अशांसाठी मी आता जनरल रेमेडीज सांगते, 4-5 सांगते. त्यातल्या कुठल्याही करा, तुम्ही मन लावून विश्वासाने करा. आज तुमची जी परिस्थिती आणि मनस्थिती आहे ती 1 वर्षानंतर बदललेली असेल. ओके. नक्कीच. पण तुम्ही ते 1 वर्ष उपाय केले पाहिजेत, कोणतीही शंका मनात न बाळगता. साध्या साध्या गोष्टी आहेत सर. पहिली रेमेडी सांगते तुम्हाला की गव्हाचं पीठ घ्यायचे जे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतं. गूळ सगळ्यांच्या घरामध्ये असतो. गाईचं तूप आणि सफेद तीळ 1 चमचा, अगदी जास्त पण नाही. फक्त तुम्ही ते रोज मन लावून केलं पाहिजे. संध्याकाळी करून ठेवलं तरी हरकत नाही. थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ टाका, थोडंसं अर्धा चमचा गाईचं तूप टाका आणि ते गुळाच्या पाण्यामध्ये मळा. छोटासा गोळा होतो, त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा. एकदम छोट्या छोट्या गोळा 43 गोळ्या बनवा आणि तुम्ही 43 दिवस सकाळी दिवस उगवल्याबरोबर सूर्य उदय झाल्याबरोबर तुम्ही ते पिंपळाच्या झाडाखाली गोळ्या नेऊन टाका. ओके. किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाकल्या पाहिजेत असं काही नाही. जिथे तुम्हाला कुठे दिसतंय असं की मुंग्यांचं वारुळ आहे किंवा मुंग्या निघतायत तिथे टाका. सर हा उपाय इतका चांगला आहे ना, 10 दिवसातच याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. ओके. दुसरी एक रेमेडी सांगते. जे गरीब आहेत त्यांनी काही करून एक चांदीचा चौकोनी तुकडा स्वतःजवळ ठेवा. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये जे पण अन्न तुम्ही बनवता, भाकरी असो काही असो, त्यातलं थोडंसं तरी घासभर तुमच्या आजूबाजूच्या पक्ष्यांना प्राण्यांना द्या. गाय कुत्रा कावळा, लाल किताबची ही पॉवरफुल रेमेडी आहे सर. खेडेगावात जरी माणसं असली तरी तिथे गाय असते, कुत्रा असतो, कावळा असतो. तुम्ही तुमच्या घरातली जे काही तुम्हाला पॉसिबल होईल तुम्ही त्यांना द्या. त्याने तुमचे 3 ग्रह चांगले होतात. गाय म्हणजे शुक्र, कुत्रा म्हणजे केतू आणि कावळा म्हणजे शनी. आणि ह्या 3 गोष्टी, ह्या 3 लोकांची एनर्जी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते. कुत्र्यामुळे तुम्हाला येणाऱ्या संकटांची चाहूल लागते आणि कावळ्यामुळे तुम्हाला चलाकी मिळते. ज्या बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये सुद्धा या गोष्टींची फार गरज असते. ओके. तर हा अतिशय चांगला उपाय आहे. लोक बोलतात किती दिवस करायचा, किती दिवस नाही, मी म्हणते आयुष्यभर करा. दुसरी गोष्ट आणखीन तुम्हाला सांगते, तुमच्या घरातून काही का होईना प्रत्येक मंगळवारी गोड गेलं पाहिजे मंदिरात. ओके. कसं आहे ना, प्रॉब्लेम का निर्माण होतात हे कोणी समजून घेत नाही. फक्त नोकरी नाही, जॉब नाही, लग्न होत नाही, पैसा नाही, हे नाही ते नाही असं तक्रारी करता. पण तुम्ही काही वेगळं करताय का? पूर्वीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल चेंज झाली. राईट. बरोबर. पूर्वी हे सगळे उपाय घरात केले जायचे. घरात गाई गुरं असायची, कुत्रे असायचे, सगळ्या रीतिरिवाजांचं पालन होत होतं, माणसं होती, एकमेकांचा मान सन्मान केला. आता फक्त मी आणि माझी मुलं, दुसरं कोणी नाहीये. करेक्ट. नाती नको आहेत असं नाही चालणार. प्रत्येक नात्याशी सुद्धा ग्रह कनेक्ट आहेत. सूर्य म्हणजे तुमचे वडील, चंद्र म्हणजे तुमची आई, मंगल म्हणजे तुमचा भाऊ, तुमचे मित्र, बुध म्हणजे तुमची मुलगी, तुमच्या घरातली तुमची आत्या, तुमची बहीण, शुक्र म्हणजे तुमचं जोडीदार, शनी म्हणजे तुमचे काका. तर असं नाती सुद्धा कनेक्ट आहेत. त्या नात्यांना सांभाळलं पाहिजे. कारण का तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुम्ही कोणाला सांगणार तुमचा आनंद? करेक्ट. पुढे जाण्यासाठी ही नाती फार गरजेची आहेत.
तुमचे मित्र पण तुम्हाला पाहिजेत, तुमची नाती पण तुम्हाला पाहिजेत. हम्म. आणि या सगळ्यांसोबत तुम्ही पुढे गेलात तर त्याची मजा काही वेगळीच असेल ना. बरोबर आहे. तर पैसे ज्या लोकांकडे आहेत, म्हणजे हे उपाय ऐकल्यानंतर ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होतील. होतील. पण आता बरेच लोक कर्जामध्ये अडकलेत आणि कर्जामध्ये अडकल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये नाही ते विचार येतात. ते सोडलं तर डिप्रेशनमध्ये आहेत जातात. लोक. तर ह्यावर काय उपाय आहे का? यावर पण बरेच उपाय आहेत सर. पहिली गोष्ट म्हणजे कर्ज होतं कशामुळे? हम्म. ज्यावेळी तुमचं मंगळ खराब होतं. कर्ज देणारा ग्रह आहे मंगळ. ओके. मंगळ 4थ्या घरात, 6व्या घरात, 8व्या घरात असेल किंवा कन्या राशीमध्ये असेल. हम्म. ज्यावेळी तुमचं मंगळ खराब होतं त्यावेळी तुम्हाला कर्ज होतं. हम्म. कर्ज घेताना सुद्धा आणि देताना सुद्धा कधी मंगळवारी करायच्या नाहीत ह्या गोष्टी. किंवा तुम्ही एखादं लोन घेता बँकेचं त्यावेळेला सुद्धा मंगळवारी नाही करायचं. हम्म. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र बुध खराब झाले असतील तर त्यामध्ये तुमच्या हातून चुकीचे डिसिजन्स घेतले जातात. ओके. मंगळ जर 11व्या घरात असेल, 3ऱ्या घरात कोणी नसेल तर त्या माणसाला काही वाटत नाही. तो कर्जावर कर्ज काढत जातो. एक कर्ज काढलं ते फेडण्यासाठी परत दुसरं कर्ज, बरोबर. दुसरं फेडण्यासाठी परत तिसरं मग कर्ज ते आणि वाढत मग जातं. आणि मग ते वाढत जातं. तर असं आहे. तर कर्ज फेडण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगेन सर. पण त्याची एक लिमिटेशन आहे की 5 मंगळवार तुम्ही एका डाळिंबाचे दाणे शिवलिंगावरती व्हा. ओके. तुम्हाला मार्ग मिळतील. हां. मार्ग आपोआप मिळतील. 5 मध्ये नाही झालं तर 7 करा, 9 करा, 11 करा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्या आतमध्ये त्याच्या रिझल्ट आतमध्ये येतील. त्याच्या आतमध्ये रिझल्ट येतील. ओके. हे छोटे छोटे लाल किताबचे उपाय करा. ओके. आणि डिप्रेशनसाठी काय? डिप्रेशनसाठी डिप्रेशन तुमचा गुरु खराब झाल्यानंतर तुम्हाला डिप्रेशन येतं. ओके. तुम्ही टेन्शनमध्ये येता ना. अर्थात एवढं कर्ज झालेलं असतं. लोक Correct. तुम्हाला विचारत असतात कधी देणार कधी देणार. तुम्हाला डिप्रेशन येणारच. हम्म. आणि ही अशी एक सायकल असते. एक खराब झालं की दुसरं. ज्यावेळी तुमच्या हातून असे चुकीचे डिसिजन्स घेतले जातात, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी अंदाज असतो ना, बाबा मी असं असं करेन. Correct. लोन घेताना तुम्ही काहीतरी प्लॅनिंग करता ना, हम्म. पण ती प्लॅनिंग चुकते. पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की आपलं डिसिजन चुकलेलं आहे. बरोबर. आणि मग गोष्टी सगळ्या बिघडत जातात. हम्म. तर सगळ्यात आधी आपला बुध नीट केला पाहिजे. ओके. ॲस्ट्रॉलॉजर कुंडली बघताना आधी बुध बघतात. बुध खराब तर सगळं खराब. हम्म. एखाद्या रईसजादा असेल, कोण किती श्रीमंत असू द्या, पण त्याच्या मुलाचा जर बुध खराब असेल ना तर तो आपल्या मुलासाठी काही नाही करू शकत. ओके. इतकं बुधाचं महत्व आहे. बूथ स्ट्रॉंग करण्यासाठी काय आहे? बुध स्ट्रॉंग करण्यासाठी भरपूर रेमेडीज आहेत सर. ओके. कन्यापूजन केलं पाहिजे. तुम्हाला सांगते पक्ष्यांना हिरवे मूग खायला घाला. हम्म. परत तुम्हाला सांगते आणखीन गावच्या ठिकाणी जर लोक गरीब असतील तर तुम्ही हरभरे भिजवून बकरीला खायला घातलं तरी तुमचं बुध चांगलं होईल. ओके. बुधावर तुम्ही लक्ष द्या. हम्म. बुध चांगलं असेल तर सगळे ग्रह आपोआप चांगले होतात. हम्म. तर तसंच ना, मला बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्सही असतात की मंगळ खराब आहे, काय करावं? तर प्लीज जरा लाल किताबमध्ये काय त्याचं म्हणजे रेमेडी आहे ती सांगा. रेमेडीच्या आधी मी हे सांगेन की मंगळ खराब म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत. हां. हो. मंगळ खराब म्हणजे मंगळ लग्नामध्ये असेल तर त्या मुलाला अतिशय राग असतो. खूप रागीट असतो तो मुलगा किंवा ती व्यक्ती. खूप राग येतो, चिडचिड. कधी कधी ह्या मंगळाचं प्रमाण इतकं उग्र असतं की जर मिथुन राशीचा मंगळ असेल आणि त्याचा संबंध जर 8व्या घराशी आला तर हे लोक, आणि त्यातच समजा जर सूर्य खराब झाला ओके. तर हे लोक खून करून जेलमध्ये जातात. अच्छा. म्हणजे इतका तो मंगळ सिव्हिअर असतो. ओके. मंगळ खराब असलेल्या माणसाचं घरात कोणाशी पटत नाही, त्याचं मित्रांबरोबर पटत नाही, त्याचं त्याच्या जोडीदाराबरोबर पटत नाही, त्याचं कोणाशीही पटत नाही. आणि त्याला असं वाटतं माझंच सगळं बरोबर आहे, हे सगळे लोक मला उगाचच त्रास देतात. ओके. म्हणजे इतकं त्या मंगळाचं स्वरूप किती, त्याचं सिव्हिअरिटी किती आहे ते बघावं लागतं. Correct. आणि मग त्यानुसार उपाय दिले जातात. तरी मी जनरल उपाय सांगेन, ज्यांचा मंगळ खराब आहे तर त्यांनी 3 धातूची अंगठी घालावी. सोना, तांबा, चांदी हे समान मात्रामध्ये घ्या आणि त्याची अंगठी घाला. आणि जर असं मंगळ बद सांगितलं असेल, बघा ते मंगळ बद असल्यानंतर ह्यांच्या घरामध्ये काही मंगल कार्य पण होत नाहीत, काय ना काय म्हणजे लग्न होत नाहीत, मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, यांच्या घरामध्ये सुख येत नाही. यांच्या घरातले पुरुष चिडचिडे असतात, घरात शांतता राहू देत नाहीत. इतके परिणाम त्याचे डेंजरस असतात. आणि या सगळ्याचा त्रास त्या घरातल्या स्त्रीला होतो, आईला.
ती बिचारी सगळ्यांना शांत करत असते, जोडण्याचा प्रयत्न करत असते, सगळ्यांचा विचार करत असते, पण तिचा विचार कोणी नाही करत. ओके. तर ह्या मंगळाला मंगळ बद असेल तर तुम्ही 43 मंगळवार गूळ पाण्यात भिजवा आणि त्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ भिजवून त्याच्या 8 रोट्या करा. 8 रोट्या बनवून तुम्ही त्या तंदूरमध्ये भाजून आणा. ओके. तुम्हाला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील जर ह्याचं ते कमी करायचं असेल त्याची उग्रता तर. तंदूरमध्ये भाजून आणायच्या आणि त्याचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना आणि कावळ्यांना खायला घालायचे 43 मंगळवार. आणि 3 धातूची अंगठी घाला, खूप फरक पडेल. खूप छान. म्हणजे रेमेडी प्रत्येक गोष्टींवरती आहे. लाल किताब जगात प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन सोल्युशन पण आहे. करेक्ट. फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी कसं आहे ना सर, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुमच्या घरातच सगळं सामान आहे ज्याने तुम्ही तुमचे बरेचसे ग्रह तुम्ही चांगले करू शकता. पण माणूस हे सगळं विसरून गेले. फक्त पैसा 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 बस. पैशाच्या मागे माणूस, पैसा जरुरी आहे पण त्याचबरोबर माणसाने स्वतःचं बाकीचं पण बघितलं पाहिजे. स्वतःचं मन जपलं पाहिजे, स्वतःचं शरीर जपलं पाहिजे, स्वतःची नाती जपली पाहिजे. करेक्ट. तर खूप छान. आता मला विचारायचं आहे की पितृदोष जे आहे हे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत. कारण इथे तिथे विचारल्यावरती एक सोल्युशन म्हणजे एक प्रॉब्लेम हा येतोच प्रत्येकांमध्ये की पितृदोष आहे म्हणून हा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये आहे. तर पितृदोषवरती काय उपाय आहे? पितृदोषवरती पण बरेच उपाय आहेत, पण ते कसं कुंडली बघून सांगितले जातात सर. अच्छा. आणि मुळात हे समजून घेतलं पाहिजे लोकांनी की पितृदोष का तयार होतो आणि कसा तयार होतो. जसं तुम्ही तुमचं नाव तुम्हाला मिळतं तुमच्या करेक्ट घराण्याबरोबर, तुमचं एक नाव असतं हा. ना की मी अमुक अमुक घराण्यातला आहे. तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून नाव मिळतं, खानदान मिळतं, तुमच्या वडिलांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळते, शेती असते. तुम्ही बोलता ना गावाला माझे काका आहेत, जमीन आहे, घर आहे. करेक्ट. तुमचे जे पूर्वज आहेत, आजोबा पंजोबा, जे आधीचे लोक आहेत गेलेले, तर त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्यात त्याचा तुम्ही उपभोग घेता. खूप छान वाटतं ना तुम्हाला, माझी गावाला एवढी जमीन आहे. तसं त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील त्या सुद्धा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊन येतात पितृदोषाच्या निमित्ताने, जमिनी सकट. कारण काही गोष्टी जाणून बुजून घडलेल्या नसतील पण काही गोष्टी अनवधानाने घडलेल्या असतात. समजा आता ते तुमचे पूर्वज गावाला शेतामध्ये काम करत असतील किंवा घरामध्ये त्यांच्या साप निघाला, तर सापाला तर कोण पाळणार तर नाही ना. हो. त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या सापाला मारावं लागणार. बरोबर आहे. मग ते कृत्य त्यांचं पितृदोष बनून पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊन येतं. राईट. किंवा काही घरामध्ये एखाद्या लेडीजला त्रास दिला जातो. वेगवेगळ्या ग्रहामुळे वेगवेगळा पितृदोष निर्माण होतो सर. ओके. आणि याचं रूप किंवा ह्याचे गांभीर्य लगेच कोणाच्या लक्षात येत नाही. ओके. जेव्हा एकदम गोष्टी स्टक होतील की 10-15 वर्ष झाले घरात मनीच येत नाहीये किंवा पोराचं लग्नच होत नाहीये किंवा मूलच होत नाही, तेव्हा लोक जागे होतात आणि मग ते जातात इकडे तिकडे. करेक्ट. करेक्ट. असे. तर शुक्राचा जो पितृदोष असतो, समजा शुक्र 9व्या घरामध्ये आला तर पितृदोष तर निर्माण होतोच, पण तो त्याच्यामध्ये एक लेडीज येते. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर खूप त्रास देऊन हे केलं असेल तर तो शुक्राचा पितृदोष होतो. आणि त्याशिवाय शुक्र 9व्या घरात आल्यामुळे त्या जातकाचा मंगल बद होतो. म्हणजे असं एकाला एक ती कडी असते. राहू, समजा राहू 5व्या घरात असेल तर तो पितृदोष असा असतो की पूर्वजांमध्ये कोणीतरी अशी व्यक्ती गेलेली असते वर बिना लग्नाची. अच्छा. ऐन जवानीमध्ये, तरुणपणामध्ये काय ऍक्सिडेंट होतो, त्याचं लग्न होत नाही, त्याच्या सगळ्या इच्छा अपूर्ण असतात, त्याला प्रेम मिळालेलं नसतं. ज्यांचा राहू 5 मध्ये असतो त्यांना खरंच प्रेम मिळत नाही. ते लोक घरातल्यांसाठी करतात, समाजासाठी करतात, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी करतात, पण ह्यांच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा कोणी त्यांना मदत नाही करत. आणि हे प्रेमासाठी आसुसलेले राहतात. अच्छा. हा पितृदोषाचा परिणाम. राहू 9 मध्ये असेल तर त्या माणसाचा नशिबाबरोबर देवावरचा पण विश्वास उडतो. ओके. ते लोक नास्तिक नसतात, पण त्यांना प्रूव्ह पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं प्रमाण पाहिजे त्यांना, तर ते विश्वास ठेवतात. भाग्यामध्ये अडथळे येतात, पुढे जाण्यामध्ये अडथळे येतात. ओके. घरामध्ये लग्न होत नाहीत, तुम्हाला सांगते नोकऱ्या मिळत नाहीत मुलांना, पैसे कमवण्यामध्ये अडथळा नाही करत पितृदोष सहसा, पण पुढे जाण्यामध्ये ग्रोथ होत नाही त्यांची. ओके. कुठल्याही प्रकारचं मग बघा, लग्न 35, 36, 40 पर्यंत आली तरी लग्न जमत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचा अटॅक पितृदोषाचा तो म्हणजे वंशवृद्धी रोखणं. ओके. किती डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर सांगतात काही दोष नाहीये,
IVF करतात पण मूल होत नाही. हा, हा म्हणजे वंश शेवटचा थांबून जातो. शेवटचा अटॅक पितृदोषाचा. ओके. हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि हे निर्माण कसं होतात, जसं पुढच्या पिढीमध्ये मुलं सुशिक्षित होत आहेत, आधुनिकतेच्या नावाखाली सगळ्या रूढींचं म्हणजे ते कट ऑफ करतायत, बंद करतायत. हे असं काही नसतं, ते तसं काही नसतं. काही घरांमध्ये श्राद्ध सुद्धा केलं जात नाही व्यवस्थित. करेक्ट. तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात पुढे. हो. ह्याच्यावर उपाय काय याच्यावर आहे? मी एक जनरल असं, आम्ही जेव्हा आमच्याकडे कुंडली येतात तर कुंडलीनुसार आम्ही उपाय देतो. पण ज्यांना एस्ट्रॉलॉजीकडे जायचं नाही, गरीब आहे, पैसे नाही देऊ शकत, काय करणार, तर मी एक जनरल उपाय सांगते की प्रत्येक अमावस्याला तुम्ही खीर बनवा. ओके. खीर मंदिरामध्ये द्या, मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना वाटा, गरिबांना वाटा. तुम्हाला एक 4-5 अमावस्यामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. अच्छा. ओके. आता आणि ज्यांना नोकरीचं तुम्ही मगाशी बोलला ते राहून गेलं की नोकरीसाठी सर आज बरेच मुलं की त्रासामध्ये आहेत, किंवा ज्यांना नोकरी आहे त्यांना पण म्हणजे केलेल्या कामाचा पगार मिळत नाही वेळेवर, किंवा सॅलरी वाढत नाही, किंवा प्रमोशन मिळत नाही, की ते डिझर्व करतात पण तरी त्यांना मिळत नाही. ओके. तर हा एक जुना उपाय आहे, ज्यांना शक्य होईल पटेल त्यांनी नक्की करा. कुवा पूजन. ओके. कुवा पूजन. पूर्वी कधी कोणाला त्रास होत होता का? घरी एकत्र फॅमिली असायची, घरातले तरुण मुलं शिक्षण घेऊन घरातली कामं करून शिक्षण घ्यायचे आणि बाहेर जायचे कामावरती, नोकरी मिळायची, त्यांची लग्न व्हायची, कधी कोणाचं काय अडलं नाही का? नाही, प्रॉपर लाईफ कारण त्यावेळेला सगळे नियम पाळले जायचे. कुवा पूजन म्हणजे कुवा म्हणजे विहीर. हा. जरी समजा सिटीमध्ये मुलं लोक असतील आणि त्यांच्याजवळ कुवा नसेल तर तिथे तलाव असतो, तलावाचं पूजन केलं तरी चालेल. तर ते पूजन असं करायचंय की तुम्ही खीर बनवा चांगली आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घाला आणि ती अशी एखाद्या द्रोणमध्ये घेऊन तुम्ही त्या तलावाला किंवा त्या कुवाजवळ जाऊन नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना करा की ते जे कोणी देवता आहेत, म्हणजे देवता असतील, गंधर्व असतील किंवा कुठल्याही शक्ती असतील, तर मी तुम्हाला हे प्रेमाने नम्रतेने मी तुम्हाला आणून दिले, त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. सर याचा खूप चांगला अनुभव येतो. हे एकदा करून बघा, तुम्ही केल्याशिवाय मजा येत नाही. बरोबर. नाही, नक्कीच मी प्रेक्षकांना ही विनंती करेल की हे लाल किताबमधले उपाय आहेत आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. एक प्रश्न आहे मला, आजारपण जे आहे ते वाढत चाललंय आणि ह्याच्यावर काय उपाय आहे का? आजारपण येतात कशी, जेव्हा ग्रह खराब होतात तेव्हाच आजारपण येतात. म्हणजे आजारपण घरामध्ये जर सारखं आजारपण यायला लागलं, समजून जर त्या घराचा गुरु खराब झालाय. ओके. कारण गुरु खराब झाल्याशिवाय आजारपण येतच नाही. जेव्हा गुरु बिघडतो तेव्हाच शरीरामध्ये पण आणि घरामध्ये पण आजारपण सुरू होतात. ओके. त्यामुळे आपल्या गुरुला प्रबळ करा, गुरुचे उपाय करा तुम्ही. घरामध्ये आजकाल सगळं बंद झालेलं आहे, तर त्या घरातल्या स्त्रीने जर आणि मुलांना पण हा उपाय मी जो सांगणार आहे आता, तर ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांना उपयोग होईल. अच्छा. की एकतर गुरुवारचं व्रत करा. गुरुवारचं व्रत नाही करू शकत तुम्ही तर निदान प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे दिवा लावा, मातीचा दिवा लावा सरसोच्या तेलाचा. आणि जे वड पौर्णिमेला बायका करतात बघा, वडाला 7 फेऱ्या बांधतात, ते कच्चं पिवळं सूत, तसं कच्चं पिवळं सूत घेऊन जा. ते पिंपळाच्या झाडाला 7 वेळा बांधायचे. प्रत्येक परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर एक पिवळं फूल ठेवायचे खाली. अशी 7 फुलं झाली. एक चणे आणि गूळ ह्याचा प्रसाद कागदावर ठेवा, दिवा लावा, पाया पडा आणि प्रार्थना करा. ओके. खूप फरक पडेल सर. दर गुरुवारी केले तुम्हाला 2-3 महिन्यातच जाणवेल की तुमच्या घरामधली, तुमच्या आजूबाजूची एनर्जी चेंज झाली. तुम्हाला आपोआप मार्ग मिळत जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासोबत आणखीनही करायचं, नुसतं उपाय करून पण नाही फायदा सर. त्याच्याबरोबर काही बेसिक गोष्टींचं पालनही केलं पाहिजे. आज कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळीकडे राहूचं साम्राज्य आहे. तुम्ही ह्या राहूला सोडू नाही शकत. आता आपलं जे चाललंय हे सगळं राहूचीच कला गेली आहे, बरोबर की नाही? पण ह्या राहूला तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. मग ह्या राहूला बॅलन्स करायचा. राहू बिघडला, तो एकदम सिव्हिअर झाला की पण घरामध्ये आजारपण येतात. तुम्ही ह्या आजारपण आली की आधी राहूला घराबाहेर काढा. राहूची एनर्जी तुमच्या ऑरा मंडलमधून बाहेर काढा. बाहेर काढा म्हणजे काय, तर पुष्कळ लोकांना सवय असतात घरामध्ये प्लॅस्टिकचे डबे साठवून ठेवायचे, बाटल्या साठवून ठेवायच्या. तुमच्याकडे काही मशिनरीज असतात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात, ते खराब झाले तरी घरामध्ये पडलेले असतात. बेडमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात. तर तुम्हाला जी वस्तू नको आहे, जी वस्तू तुम्ही 2 ते 3 महिने यूज नाही केली, भविष्यात कधीतरी लागेल,
म्हणून ठेवतात. म्हणून तुम्ही ठेवतात. तर असं करू नका. पुस्तकं आणतात. ज्यांचा बूथ खराब असतो ना त्यांना खूप छंद असतो किताब म्हणजे लायब्ररी बनवण्याचा, ओके. आणि त्याच्यामुळे बूथ आणखीन खराब होतं. अच्छा. तर असं तुम्ही अनवॉन्टेड वस्तू तुम्ही घरामध्ये साठवू नका. क्लटर, घर आधी क्लटर फ्री करा. ओके. दिवसातले 5 मिनिटं तरी जाता द्या तुम्ही. येता जाता कुठे एखादी वस्तू दिसली की बाबा ही वस्तू आपल्याला लागत नाही, करेक्ट. ती डस्टबिन मध्ये जाऊ द्या. कारण त्याच्यामुळे ना सर नेगेटिव्हिटी तयार होते. बरोबर. एखादी वस्तू एखाद्या जागेवर जर 1 महिना 2 महिने 3 महिने 6 महिने पडून राहिली ना, ती नेगेटिव्हिटी राईट. करते. त्यामुळे ती तुम्ही बाहेर काढा. आणि कुठलाही आजार असू द्या, मी एक उपाय देते तुम्हाला जनरल. ह्याने कॅन्सर सुद्धा बरा होतो पहिल्या स्टेजचा. अच्छा. कॅन्सर सुद्धा जर नुकताच कॅन्सर सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहिती पडलं, आणि इतरही कोणाला काही आजार असू द्या, तुम्ही नाही डॉक्टरकडे जाऊ शकत किंवा नाही जास्त खर्च करू शकत, तर तुम्ही हा उपाय चालू करा. तर एक माझे ह्या आधी सुद्धा 2 पॉडकास्ट झाले, त्याच्यामध्ये मी एक भोपळ्याचा उपाय सांगितलेला आहे. तो गाजतोय सगळीकडे, बऱ्याच लोकांना त्याचा गुण आलेला आहे. हां. पण आणखीन एक उपाय सांगते की तुम्ही 4 खारका घ्या. 4 खारका तर कोणताही गरीब मिळू शकतो. 4 ग्लास पाणी घ्या एका पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये ह्या 4 खारका टाका आणि ते पाणी उकळवा. जसं चहा उकळतो तसं एक 5-10 मिनिटं उकळवा. त्यानंतर ते पाणी थंड करा आणि ते जलप्रवाह करा. वाहत्या पाण्यात जलप्रवाह करा. ओके. असं 43 दिवस करा. 43 दिवसानंतर वीकली करा. सर 70 ते 80% फरक पडेल. अच्छा. ओके. आणि फर्स्ट स्टेजचा कॅन्सर सुद्धा ह्याने बरा होतो. ओके. आणि ते भोपळ्याचं पण आपला आणि audience भोपळ्याचं ते बरेच लोकांना प्रश्न पडतो कसला भोपळा. तर तो जर टरबूज तुम्ही इतरांसाठी वगैरे थोडासा आणता तुम्ही, आतून पिवळा असतो, हां. त्याचं चित्र वगैरे तुम्ही दाखवा लोकांना, कारण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो अनेक प्रकारचे भोपळे आहेत, तर नक्की कुठल्या प्रकारचा भोपळा. तर तो भोपळा आणा तुम्ही. फक्त तो पिकलेला पाहिजे पण फुटलेला नाही पाहिजे. अच्छा. फुटलेला नाही पाहिजे. तर असा भोपळा आणा तुम्ही. जे माणसं घरामध्ये आजारी आहेत त्यांच्यावरून तुम्ही 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवा आणि तो कोणत्याही मंदिरात जाऊन दानपेटीवर ठेवा, देवापुढे नाही, ओके. दानपेटीवर ठेवा. हा उपाय फक्त 3 दिवस करा सर. घरातून एक बिमाऱ्या तुमच्या निघून जातील. अच्छा. ओके. मी नक्की प्रेक्षकांना विनंती करेन की ही गोष्ट ट्राय करा. बऱ्याच गोष्टी आहेत लोकांना नाही करायला जमत, पण ही नक्की ट्राय करा. हे लाल किताबमधले उपाय आहेत जे मॅमनी सांगितले. जनरल उपायच सांगितलेले आहेत मी. त्याने तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही होणार. करेक्ट. करेक्ट. जनरल उपायामध्ये मी आणखी एक सांगेन की घरात तरुण मुलं आहेत, त्यांना काही काम नाही आहे, घरात मुश्किलने कुठून तरी 8-10 हजार रुपये येत आहेत, गुजारा कसा तरी चाललेला आहे, तर त्यांनी मी सांगते तो उपाय करा. काही करून तो उपाय करा पूर्ण. ओके. आज त्यांची जी परिस्थिती आणि मनस्थिती आहे ती 1 वर्षानंतर खूप बदललेली असेल, आणि 1 वर्षानंतर मग त्यांना त्यांच्या इतर ग्रहांची सुद्धा मदत मिळायला सुरुवात होईल. अच्छा. ओके. 100 ग्राम लाल मसूर घ्या, 100 ग्राम तांदूळ आणि 100 ग्राम देसी खांड. त्याच्यावर थोडंसं गाईचं दूध शिंपडवा आणि 43 दिवस जलप्रवाह करा. 43 दिवस झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी करा. 1 वर्ष हा उपाय करा सर. सगळ्यांनी हा 1 वर्ष उपाय करा. ज्यांची परिस्थिती खूप खराब आहे त्यांनीच करायचंय. ओके. ज्यांची चांगली परिस्थिती आहे त्यांनी करू नका, कारण लाल किताबच्या रेमेडीज तशा पॉवरफुल पण आहेत. ओके. तशा कोणी पण करून नाही चालत. मी सांगितलं मुश्किलने 7-8 हजार 10 हजार घरात इन्कम येतोय, अशा लोकांनी आणि जे गरीब आहेत त्यांनी हा उपाय करा. 1 वर्षानंतर त्यांची परिस्थिती बदललेली असेल. ओके. खूप छान. म्हणजे हे तर करून बघायलाच पाहिजे ज्यांची सॅलरी 8 ते 10 हजार येते. हा, घरामध्ये इन्कम 8 ते 10 हजार, म्हणजे समजा वडील किंवा हे सगळ्यांचं मिळून, मिळून हा. त्याच्या पुढे जास्त इन्कम नाहीये ओके. घरामध्ये, अशा लोकांनी करा. चालेल. चालेल. थँक्यू सो मच मॅम. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, आणि इतकी चांगली माहिती तुम्ही दिली. समाजाला नक्कीच ती उपयोगाची आहे, आणि आपले प्रेक्षक जे आहे ह्यांना रेमेडीजमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. त्यातल्या त्यात आज लाल किताबवरती आपण चर्चा केली. तर तुम्ही नक्की रेमेडी ट्राय करा आणि कॉमेंट सेक्शनमध्येही कमेंट करून सांगा ह्या रेमेडीबद्दल तुम्हाला जे फरक येतील लाईफमध्ये तुमच्या. कॉमेंट करा म्हणजे आम्हालाही माहिती पडेल की किती जण ती यूज करतायत. खूप लोकांना अनुभव आलेला आहे सर. खूप लोकांनी केलेत. माझे आधीचे पॉडकास्ट झालेत ना, खूप लोकांनी. ते भोपळ्याचा उपाय तर खूप फिरतोय सगळीकडे. हां. करेक्ट. तर मला विचारायचं आहे सर की लाल किताब वास्तू आणि वैदिक वास्तू यामध्ये फरक काय? नक्कीच सागरजी, लाल किताब वास्तू आणि वैदिक वास्तू ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, दिशांचा फरक आहे. आम्ही जे 16 दिशांमध्ये जे वास्तू करतो त्या दिशा आम्ही थोड्या वेगळ्या धरतो.
पकडतो. आणि जे लाल किताबच्या दिशा आहेत या थोड्या वेगळ्या आहेत. जसं मी मगाशीच सांगितलं की दक्षिण दिशा म्हणजे तिसरं घर, 7वं घर म्हणजे नैऋत्य, 12वं घर म्हणजे आग्नेय, तुमचं जे लग्नाचं स्थान आहे किंवा जे पहिलं घर आहे ते पूर्व दिशा. तर आपण लाल किताब द्वारे ही वास्तू करू शकतो, त्याचेही चांगले रिझल्ट आहे. आणि वैदिक रीतीने पण आपण वास्तू तर करतच आहे, आपला तो एक प्रकारे एक्सपर्टीज ह्या गोष्टीमध्ये आहेत. तर आपण वास्तू, आपला उद्देश मात्र एकच आहे सागरजी, की आपला जो क्लायंट आहे, जो कस्टमर आहे, तर त्याला रिझल्ट भेटला पाहिजे. Correct. मग तो लाल किताब वास्तूने असो किंवा वैदिक वास्तूने असो किंवा ज्योतिषीय उपायांनी असो, आपलं काम आहे त्याला रिझल्ट देणं, राईट. की परिणामांकडून प्रयोजनाकडे नेणं. हा आपला एक प्रकारे आपलं विजन आहे सर. ओके. त्याच प्रकारे मी सांगेल सर, वास्तू करताना आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं की ज्योतिष झालं, ज्योतिष तर वास्तुशास्त्राला येणं गरजेचंच आहे. लाल किताबचा अभ्यास असणं खूप चांगली गोष्ट आहे. हे एक ब्रेड बटर झालं, ॲड ऑन झालं सर. त्याच्यामध्ये वास्तू तर आलीच पाहिजे, अर्थातच ज्योतिषचं ज्ञान असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक दिशा ही ग्रहांशी संलग्न आहे, ग्रहांच्या ऊर्जेशी संलग्न आहे. तर तुम्ही एक प्रकारे तुमची जी जन्मपत्रिका असते ते तुमचं रिपोर्ट कार्ड झालं की त्याच्यात हिमोग्लोबिन कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशनचं जे कार्य असतं ते वास्तूद्वारे होत असतं. ओके. तर या प्रकारे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, वास्तू आणि ज्योतिष. तर याच प्रकारे अनेक गोष्टी असतात सर, जसं रिस्ट वॉच झालं, मोबाईल नंबर झाले, किंवा तुमचे अंकशास्त्र नेम करेक्शन झालं. तर ह्या अनेक गोष्टी, सिग्नेचर झालं, ह्या अनेक गोष्टी कार्य करत असतात. आता थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर मोबाईल नंबरचेही रिझल्ट असतात. आजकाल आपला बराचसा, काय मी बोलेल 100% व्यवसाय हा ऑनलाईन गेलेला आहे. तर आपल्याला कशा प्रकारे कस्टमर आपल्याला कनेक्ट होणार आहेत, तर त्या मोबाईल न्यूमरोलॉजी करतो त्याचं महत्त्व देखील आजकाल खूप वाढलंय. जसं तुम्ही बघा, ज्याच्या पण मोबाईल नंबरच्या शेवटचा अंक 5 असेल त्याला सतत कॉल येत असतील, व्यापारिक क्षेत्राशी संबंधित संलग्नित कॉल येत असतील. एखाद्याचा जर 3 नंबर आहे तर त्याला मोठ्या लोकांचे किंवा ज्ञानी लोक, विद्वान लोक, जिनियस अशा प्रकारच्या लोकांचा फोन येत असेल. जर तुमच्या मोबाईलचा शेवटचा आकडा हा 2 असेल तर मग तुम्हाला नेहमी तुमचा खांदा पकडणारे, म्हणजे तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारे लोक नेहमी ते तुम्हाला नकारात्मक गोष्टी सांगतील, सदैव रडतच असतील, असं झालं तसं झालं, ह्याने असं केलं, माझी परिस्थितीच वाईट आहे. तोच जर मोबाईलच्या शेवटला तुमचा 1 आकडा असेल तर तुम्हाला फारच कमी कॉल येत असतील सर. हे आता प्रेक्षक बघतायत तर त्यांनी पडताळून पाहावेत आपल्या मित्रांचे व नातेवाईकांचे नंबर. तसंच जर शेवटला 1 असेल तर फारच कमी कॉल येत असतील, आणि जे कॉल येत असतील ते पण जास्त करून मेल ओरिएंटेड, म्हणजे पुरुषांचे, तर ते कॉल जास्त येत असतील. त्याच प्रकारे 9 नंबर असेल तर आपण बघाल की आपल्याशी जो पण फोन करतो तो एकदम उत्साहाने आणि एनर्जीने बोलणारा असेल. 7 नंबर असेल तर धार्मिक प्रवृत्तीचे कॉल खूप येतील, किंवा धार्मिक घडामोडी किंवा धार्मिक जे कार्य आहेत त्यासाठीचे कॉल जास्त येतील. किंवा मग जर आपण व्यापारात असाल तर आपल्याला इंटरनॅशनल कॉल्स येऊ शकतात व्यापारासंदर्भात. आणि जर 6 असेल आपल्या मोबाईलच्या नंबरच्या शेवटी, तर हे तर निश्चित आपल्याला दिसेल की आपण ज्याच्याशी हे बोलताय किंवा दिवसातून एकदा जरी कुठल्या जवळच्या व्यक्तीशी कॉल करून कुजबूज करून आपण एक प्रकारे गॉसिप करत असाल, म्हणजे अर्धा 1-2 तास आपण एखाद्या गोष्टीबद्दल गॉसिप करायची आपल्याला सवय असेल. याच प्रकारे हे तर झालं शेवटचा अंक सर. आपण हे देखील, त्याच्या ज्या जोड्या असतात त्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. जसं आपल्या मोबाईल नंबरमध्ये जर का 48 आणि 84 ह्या 2 जर जोड्या असतील, मग ते कशा पण येऊ दे, जसं 9112 किंवा 48 किंवा 84, तर आपल्याला ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच प्रकारे सर्जिकल ऑपरेशन्स होऊ शकतात आपलं किंवा आपल्या घरातल्या कुणाचे. त्याच प्रकारे लिगल इश्यूज होऊ शकतात किंवा ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याचप्रमाणे 46 किंवा 64 ही पेअरिंग जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये कुठेही असेल तर आपल्याला स्किन इश्यूज होऊ शकतात. त्याच प्रकारे एक्स्ट्रा अफेअर बाहेर रिलेशन अदरवाईज होऊ शकतात. त्याच प्रकारे आपल्याला आरोग्यासंदर्भात अडचणी किंवा तक्रारी सारख्या भेटत राहतील. तसाच अजून एक नंबर जर बघायचा झाला तर 72 किंवा 27
हा जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये असेल प्रेक्षकांनो, तर आपल्याला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम असेल किंवा युरिनल प्रॉब्लेम असेल किंवा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, तसंच मनी रिलेटेड इश्यूज असतात या नंबरमध्ये, तसंच 16 नंबर किंवा 61 नंबर असेल तरी आपल्यावर लिगल इश्यूज झालेले आपल्याला दिसून येतील. आणि ही जर जोडी आपल्या मोबाईल नंबरमध्ये असेल सर, तर ही लोक स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. जसा बेडूक आपलं शरीर फुगवून बैल दाखवण्याचा आपण पंचतंत्रात गोष्ट ऐकली, तो प्रकार ह्या जर ही जोडी 16 किंवा 61 ही जर असेल तर प्रामुख्याने आपल्याला बघायला भेटते. ओके. तर न्यूमरोलॉजी पण खूप मोबाईल न्यूमरोलॉजी ही खूप महत्वाची आहे. म्हणजेच काय तर आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आपण एखाद्याची वास्तू करतो तर वास्तूने त्याला रिझल्ट तर भेटले, पण त्याचा मोबाईल नंबरच खराब असेल तर त्याला येणारे कॉल, म्हणजे तुमची कॅपॅसिटी 50 करोडाची आहे पण तुम्ही 1 करोड किंवा 5 करोडावरच अडकलाय, तर हे तुमचं दुर्दैव आहे सर. मग आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करतो तर आपण ती पूर्ण पॅकेज मध्येच करतो. त्याचं वास्तू झालं, ज्योतिष झालं, लाल किताब उपाय झाले, सिग्नेचर झाली, मोबाईल नंबर झाला, नेम करेक्शन झालं, की त्याला परत ते कोलूच्या बैलासारखं गोल गोल फिरवण्याला लागेल. तो त्या लूप मधूनच निघून जातो सर. म्हणजे आपल्या आधी म्हणजे जे ग्राहक आहेत ते पण तसेच क्लास 1 ऑफिसर, अधिकारी किंवा इंडस्ट्रीयल लोक, राजकारणी लोक हे जास्त करून असतात, कारण परत त्यांना कुठे जावं नाही लागत सर. आपण म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर करतो. म्हणून मी नेहमी सांगतो की एका वास्तुकाराला एक चांगला ज्योतिषी असणं, एक चांगला अंकशास्त्री असणं, एक चांगला साधक असणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या, जसं आपल्याला वास्तू करायची तर त्या वास्तूच्या ऊर्जा, त्याच्या संवेदना, ह्या सर्व गोष्टी त्याला स्वतः अनुभव करता आल्या पाहिजेत, तर तो समोरच्या व्यक्तीला जो एक प्रकारे संकटात आहे त्याला समजून, त्याच्या भावना समजून, त्याची ऊर्जा समजून त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकतो. अर्जुन हा श्रीकृष्णाला पूर्णपणे माहित होता म्हणून श्रीकृष्ण त्याला बाहेर काढू शकले. राईट. तर असा एक रॅपो असतो सर. हे सगळे पॅटर्न्स आहेत, ते डिकोड करता आले पाहिजेत. हाच, बाकी काय वेगळा विषय असं काही नसतं सर. सगळ्या गोष्टी सोप्या असतात, फक्त करणारा आणि करवून घेणारा ह्या दोन गोष्टी, करता आणि करविता, ह्या दोन गोष्टीच महत्वाच्या असतात सर. आणि आपलं अटेन्शन कुठं आहे, आपलं ध्यान कुठं आहे, आपलं ध्यान जिथे असतं तिथेच आपली ऊर्जा प्रवाहित होते. बरोबर. आता प्रेक्षकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते कशी करू शकतात? नक्कीच मी मॅडमचा आणि माझा नंबर आपल्याला प्रोव्हाइड करतो सर. आपण तो मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन, शेअर करा. चालेल चालेल. कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, आता पॉडकास्ट तुम्ही पाहिला असेल, पॉडकास्टमध्ये वास्तू जी आहे, लाल किताबचं इम्पॉर्टन्स देऊन पण ते वास्तू करतात. त्यासकट न्यूमरोलॉजी ती पण किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते आता तुम्हाला सांगितलं आहे सरांनी. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा कन्सल्ट करा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होऊ शकतात कन्सल्ट केल्याने. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही एकदा चेक करा. तर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.